नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक 5 निर्देशक भूमिती या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। त्यातला प्रश्न 4 आपण सोडविणार आहोत। A 1 - 1 B 0 4 C - 5 3 या त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत। तर प्रत्येक बाजूचा चढ काढा। या ठिकाणी त्रिकोण ABC चे ABC हे शिरोबिंदू आहेत। चढाच्या सूत्राचा वापर करून बाजू AB चा चढ हा x1 y1 आहे आणि हा x2 y2 आहे। y2 - y1 भागिले x2 - x1। इंग्लिश माध्यमाच्या मुलांना ही सूचना मराठी माध्यमातून जेवढ्या संकल्पना सखोल समजावून घेता येतात इंग्रजी माध्यमातून घेता येत नाहीत। म्हणून इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम फारसा फरक नाही। तर बाजू AB चा चढ स्लोप ऑफ साइड AB एवढं म्हटलं की पुढे सूत्र y2 - y1 x2 - x1 हे आहेच। y2 आहे 4 - y1 वजा कंसात -1 भागिले x2 आहे 0 - 1 वजा वजा अधिक 4 अधिक 1 छेद 0 - 1 1 4 आणि 1 5 छेद -1 म्हणजे -5 रेषा AB बाजू AB चा चढ ओके -5। त्यानंतर बाजू BC चा चढ y2 - y1 म्हणजे y2 - y1 म्हणजे 3 - 4 x2 - x1 म्हणजे -5 - 0 3 - 4 - 4 -5 -0 -5 वजा वजा गेले 4/5 हा बाजू BC चा चढ। सॉरी 3 - 4 म्हणजे -1 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं छेद -5 -0 -5 वजा वजा गेले 1/5 हा बाजू BC चा चढ आहे। त्यानंतर बाजू AC चा चढ AC y2 - y1 म्हणजे 3 कंसात वजा 3 वजा कंसात -1 3 वजा कंसात -1 छेद -5 -1 वजा वजा अधिक 3 अधिक 1 छेद -5 -1 -6 3 आणि 1 4 -6 म्हणजे बेदुनी 4 वजा चिन्ह सामायिक बेदुनी 4 आणि बेत्रिक 6 -2/3 ओके। पुन्हा एकत्रित करा रे बाजू AB चा चढ -5 बाजू BC चा चढ 1/5 आणि बाजू AC चा चढ -2/3 ओके। पुढचा प्रश्न आहे A - 4 - 7 B - 1 2 C 8 5 आणि D 5 - 4 हे ABCD या समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत ते दाखवा। या ठिकाणी समांतरभुज चौकोनाची व्याख्या आहे समोरासमोरील बाजू समान आणि समांतर असतात। समोरासमोरील बाजू समांतर असतात म्हणजे समोरासमोरील बाजूंचे चढ समान असतात आणि समोरासमोरील बाजूंचे जर चढ समान आले तर हे बिंदू समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत आपण म्हणू शकतो ओके। म्हणजे बाजू AB चा चढ आणि बाजू CD चा चढ समान पाहिजे। बाजू AB चा चढ y2 - y1 भागिले x2 - x1 y2 2 वजा कंसात -7 2 वजा कंसात -7 भागिले x2 -1 कंसात -1 वजा कंसात -4 हे वजा चिन्ह असले की डबल वजा येणार आहे त्यामुळे वजा वजा अधिक होणार आहे 2 अधिक 7 आणि -1 वजा वजा अधिक 4 7 आणि 2 9 छेद 4 मधने गेला 3 म्हणजे या ठिकाणी बाजू BC चा चढ 3 आलेला आहे। बाजू DC चा चढ किंवा CD चा चढ y2 - y1 आता CD चा चढ म्हटलेला आहे त्यामुळे या ठिकाणी y2 - y1 म्हणजे -4 -5 -4 -5 भागिले x2 - x1 या ठिकाणी 5 - 8 -5 -4 -9 5 - 8 -3 वजा वजा चिन्ह गेले 3 त्रिक 9 बाजू CD चा चढ 3 आला
आणि आत्ताच आपण बाजू ए बीचा चढ काढलेला आहे, तोही 3च आला. त्याच पद्धतीनं आता बाजू ए डीचा चढ आणि बाजू बी सीचा चढ काढायचा. y2 - y1. त्यामुळे ए डी y2 - y1 म्हणजे -4 -7 -7 -4 -7 -7 भागिले x2 - x1. 5 - -4 5 -4 -4 -4 अधिक 7 5 अधिक 7 अधिक 4 -4 अधिक 7 7 म्हणून 4 गेले 3 5 आणि 4 9 3/9 म्हणजे 1/3. बाजू बी सीचा चढ y2 - y1 भागिले x2 - x1. 5 - 2 भागिले 8 -1 5 - 2 भागिले 8 -1 5 2 गेले 3 उरले. या ठिकाणी 8 - अधिक 1 3/8 आणि 1 9 म्हणजे 3 1 3 3 त्रिक 9. हा बी सीचा चढ झाला. या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळालं? बाजू ए बीचा चढ बरोबर बाजू सी डीचा चढ, तो समानच आहे. समोरासमोर बाजू आहेत आपण पाहिलं. आणि बाजू ए डीचा चढ बरोबर बाजू बी सीचा चढ, तो 1/3 आहे. ओके. म्हणजेच या ठिकाणी चौकोन ABCD मध्ये सम्मुख बाजूंचा चढ समान आहे. म्हणजेच सम्मुख बाजू समांतर आहेत. समांतर आहेत. म्हणून चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. म्हणून शिरोबिंदू A -4 -7 B -1 2 C 8 5 व D 5 - 4 हे ABCD या समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. या समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. पुढचा प्रश्न आहे R1 - 1 आणि S - 2K असून RS या रेषेचा चढ -2 आहे, तर K ची किंमत काढा. या ठिकाणी रेषा RSचा चढ बरोबर y2 - y1 भागिले x2 - x1. y2 - y1 K -1 K -1 भागिले -2 -1 K अधिक 1 वरती वजा अधिक आणि खाली छेदस्थानी -2 -1. त्यामुळे वरती वजा अधिक K अधिक 1 -2 -1 वजांची बेरीज वजा असत्या, परंतु हा चढ किती दिला आहे? -2 दिला आहे, परंतु चढ -2 आहे. म्हणून या ठिकाणी K अधिक 1 छेद -3 K अधिक 1 छेद -3 बरोबर -2 दाखवायचं. K अधिक बरोबर -3 गुणिले -2 अधिक 6 K बरोबर 6 - 1
अधिक एक पलीकडे गेले, त्यामुळे केची किंमत 5. ओके, अशा पद्धतीनं असंच या ठिकाणी 5वं सोडावं, 7वं सोडा बी के वजा 5 आणि सी 1 2 यांचा चढ. इथं वरती वजा 2 आहे तर 7 आहे, केची किंमत काढा. शेवटचा प्रश्न पी 2 4 क्यू 3 6 आर 3 1 आणि एस 5 के असून रेषा पी क्यू ही आर एसला समांतर आहे, तर केची किंमत काढा. या ठिकाणी पी क्यूचा चढ काढायचा, आर एसचा चढ काढायचा. समांतर आहेत म्हणल्यानंतर दोन्ही चढ समान दाखवायचे, केची किंमत काढायची. रेषा पी क्यूचा चढ y2 वजा y1 भागिले x2 वजा x1 म्हणजे 6 वजा 4 छेद 3 वजा 2. 6 वजा 4 छेद 3 वजा 2. 6 म्हणून 4 गेले 2, 3 म्हणून 2 गेला 1 म्हणजे हा चढ 2 आला, पी क्यूचा चढ. मग रेषा आर एसचा चढ के वजा 1 छेद 5 वजा 3 म्हणजे y2 वजा y1च बरोबर के वजा 1 छेद 5 वजा 3. आता सांगितल्या पद्धतीनं के वजा 1 आणि 5 3 म्हणजे 2. समांतर रेषांचे चढ समान असतात, चढ समान असतात म्हणून या ठिकाणी 2 बरोबर के वजा 1 भागिले 2. दोन्ही चढ समान, के वजा 1 2 हा आर एसचा चढ आणि पी क्यूचा चढ 2 आहे. ओके, अशा पद्धतीनं के वजा 1 बरोबर बे दोन्हीचे भागिले 2 2 लागून गेले 4 वजा 1 पलीकडे गेले 4 अधिक 1 के बरोबर 5. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. धन्यवाद.